सर्वांना कांतीहरी जय भीम. गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या दिवसाची शुभेच्छा. मला आज जरांगे पाटलांना एवढं सांगतोय मी आज, साहेब आंदोलन करा, पण आमच्या भावाभावांमध्ये ओबीसी आणि मराठीमध्ये वाद लावू नका. कारण जो वाद होता तो बाबासाहेबांनी मिटून गेलेला आहे आणि तो वाद पुन्हा तुम्ही उपस्थित करता. हा वाद थांबवा. इथे या वादाने तुम्हाला काही साध्य करता येणार नाही. कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला संविधानाच्या माध्यमातूनच चालायला लागेल. पण तुम्ही लोकांना, येणाऱ्या पिढीला संदेश चांगला द्या. लोक तुमचं नाव घेतील. पण तुम्हाला लोकांना जर वाईटच घडवायचे असतील जीवनामध्ये, आज तुमची देखील मुलं असतील, तुम्ही काही हाल काढलेत का नाही काढले ते आम्हाला माहिती नाही. पण मला वाटतं 53 वयाच्या आधीच जे म्हणतात ना, संविधान जे मनुस्मृती जे लिहिलं ते ब्राह्मणांनी लिहिलं, पण त्याची अंमलबजावणी जी केली असेल ते तुम्ही लोकांनी केली असेल. आणि अन्याय जो केला असेल आमच्यावर तो तुम्ही केला असणार. कारण मी शाळेत असताना मला माहीत आहे कुळवी लोक आम्हाला काय करायचे, पाशाने कसं पाणी द्यायचं हे मला चांगलं माहिती आहे. आम्ही प्यायलो, तो त्रास सहन केला आहे. तो त्रास जर तुम्ही सहन केला असतात ना, तो तुम्हाला कळालं असतं का तुम्ही अन्याय किती केलं आमच्यावर आहे. तरीसुद्धा आम्ही तुम्हाला भाव मानतोय. ह्याच्यात तुमचं भलं आहे. आणि संविधानाच्या मार्गातून जा तुम्ही, आणि नक्कीच तुम्हाला आरक्षण मिळावं ही अपेक्षा आहे. पण आत्ताच्या जनरेशनमध्ये कुठल्याही पिढीवरती अन्याय न व्हावा याची पहिली आपली भूमिका घ्यावी. आणि वाद कुठेही करून काही मिळणार नाही. कारण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचं धर्म दिलं म्हणून आम्ही शांत झालो आहे. तसं तुम्ही देखील बुद्धाच्या मार्गावरती तरी तुम्ही बुद्ध बनायचा विचार करूच नका. आम्ही देखील म्हणत नाही आहे, परंतु त्यांचे विचार, त्यांनी हिंसा करणं हे सर्व सोडून दिलं, सांगितलं लोकांना हिंसा नाही करायची. तसं तुम्ही देखील शांततेने जग जिंकता येईल. शांतता घ्या, विचार चांगला घ्या आणि संविधानाचा अभ्यास करून आरक्षण नक्कीच मागा. तुम्हाला नक्की मिळेल. जय संविधान, जय शिवराय, जय भीम.